आमदार संजय शिरसाट माझ्यासोबत आहेत। सध्या शिवसेनेच्या वतीनं पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। उबाटा गटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशा प्रकारचे फलक झळकवण्यात आले। मात्र काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल असं म्हणतात की 98 सालीच याची हत्या करण्यात आली होती। राजन साळवीच्या टोळीने हत्या केली होती। आता हा नवीन तुम्ही सलीम कुत्ता कुठून आणला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या प्रश्नाच्या ऐवजी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आरक्षणाच्या प्रश्नावर बोलले असतं तर बरं झालं असतं। परंतु या कुत्त्या कधी मेला, हा कुत्ता कधी कधी त्याचा दफनविधी झाला, याबद्दलची माहिती घेण्याचं हे जे काही पाप हे लोक करतायत ना, हे खऱ्या अर्थानं या गुन्हेगाराला पाठीशी घालतात। सलीम कुत्ता केव्हा मेला हा प्रश्न वेगळाच आहे। गृहमंत्री त्याच्यावर सभागृहात उत्तर नक्की देतील। परंतु बडगुजर बरोबर असलेला त्याचा तो डान्सचा जो व्हिडिओ आहे, याचा अर्थ त्याच्याशी असलेले कनेक्शन्स हे नाकारता येत नाहीत। मग नुकतीच आता सुधाकर बडगुजर यांची आता नुकतीच पत्रकार परिषद झाली। ते म्हणतात जर आरोप सिद्ध झाले तर आत्महत्या करेन असं त्यांनी म्हटलं। आता या आत्महत्या करेल म्हणलं तर याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। मॉर्फ केलाय व्हिडिओ असं त्यांनी मॉफ केला तर तपास होऊ दे ना। अरे निर्दोष असेल तर निर्दोष होईल ना। हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्लीवरून येतात असं संजय राऊत यांनी थेट आरोप केलेला आहे। संजय राऊतला दिल्लीशिवाय काही दिसत नाही आजकाल। संजय राऊत हा थोडासा काय मनोरुग्ण झालेला आहे। तो काहीतरी बोललाय, तो देवेंद्र फडणवीसने काय करावं, प्राणायाम करावं, काय करावं, ज्युनियरच्या हाताखाली काम करतो। आदित्य ठाकरेच्या हाताखाली काम करणं हे ज्युनियरच्या हाताखाली काम करत नाही का? आदित्य ठाकरे ज्युनियर का संजय राऊत ज्युनियर, एकदा त्यांनी ह्याचंही स्पष्टीकरण दिलं पाहिजे। हे होते आमदार संजय शिरसाट, ज्यांनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता हे जे संबंध आता प्रस्थापित झालेले आहे माध्यमांमध्ये, त्याच्यावरून जो वादविवाद सुरू आहे त्यावर भाष्य केलं। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी श्रेयश पांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।